म्हणले होते, पण म्हणले होते का? मुटकुळे साहेबांनी त्याची दिलगिरी ही व्यक्त केली. आणि दुसरी गोष्ट विधानसभेमध्ये आमदार साहेबांना मुद्दा मांडला. पहिले शेण खायचं मग दिलगिरी व्यक्त करायची. हे कोणी शिकवलं? हे आमदार आहे ना, हे आमदार आहेत, गलीबोळातला नेता नाही. हे सगळा विचार करून बोलतात. पहिले शेण खायचं मग शिरी घेते. हिंगोली विधानसभा आहे आणि आपण जनतेचा रणसंग्राम विधानसभेचा रणसंग्राम विधानसभेचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आलो आहे मी हिंगोली विधानसभेमध्ये. हिंगोली विधानसभा म्हणजे भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत पोहोचवणारे श्री संत नामदेव महाराज यांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेली भूमी. आणि याच हिंगोली विधानसभेमध्ये मी आहे. हिंगोली विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत तानाजी मुटकुळे. तानाजी मुटकुळे यांनी गेल्या 5 वर्षामध्ये हिंगोलीकरांच्या समस्या सोडवल्या का, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले का, हा विशेष प्रश्न असणार आहे. आणि एकंदरीत इथली जी लढत आहे ती भाजपचे तानाजी मुटकुळे असतील, शिवसेना ठाकरे गटाच्या रुपाली पाटील गोरेगावकर असतील, वंचितचे प्रकाश थोरात असतील, अपक्ष रामदास पाटील सोमठाणकर जे भाजपामध्ये ज्यांनी बंडखोरी केली आणि काँग्रेससोबत देखील बंडखोरी करणारे भाऊराव पाटील गोरेगावकर, ही अशी लढत असणार आहे एकंदरीत. आणि आपल्यासोबत आता सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत. माझ्यासोबत भाजपचे पदाधिकारी आहेत. विद्यमान आमदार आहेत तानाजी मुटकुळे. यांनी गेल्या 5 वर्षामध्ये काय विकास केला हिंगोली विधानसभेचा? आमदार साहेबाच्या विकासाच्या बाबतीत बोलायला काही जागाच नाही आहे, पण माणसाच्या गरजा ह्या अमर्याद आहेत आणि सतत माणसाच्या गरजा वाढत असतात. आमदार साहेबांनी आमच्या सेनगाव शहरापासून जाणारे जे सगळे रस्ते आहेत ते एकदम चकाचक केलेले आहेत. कुठेही तुम्ही पहा, या रिसोडला जायला 1 घंटा 1.5 घंटा लागायचा, आता रिसोडला 20 मिनिटात गाडी जाते. हिंगोलीला जायला 2 घंटे लागायचे, तिथं 20 मिनिटात गाडी जाते. नांदेडला जायला आम्हाला 4-4, 5-5 तास लागायचे, आता 2 घंट्यात आम्ही नांदेडला पोहोचतो. असा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी परभणीतून पाण्याचा अनुशेष बाहेर काढला. कयाधू नदीवर पूर्णपणे बंधारे बांधलेले आहेत. त्याच्यानंतर छोटे छोटे गावं पांधन रस्ते डांबरीकरण करून एकमेकाला जोडणे आणि शेतकऱ्याला शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी सुविधा निर्माण करणे. आमच्या सरकारनं अनेक योजना आणलेल्या आहेत, ज्यामध्ये जो मागेल त्याला विहीर आहे, मागेल त्याला गोठा आहे, अशा अनंत योजना आमच्या सरकारनं आणलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना अतिशय सगळ्या जगात प्रसिद्ध झालेली लाडकी बहीण योजना आणलेली आहे. त्यानंतर प्रत्येक छोट्या छोट्या समाजासाठी भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं काम केलेलं आहे. त्यामध्ये महामंडळं स्थापन करणं, सारथी संघटनेला 1100 करोड रुपये फक्त 8 विभागात कार्यालय बांधण्यासाठी दिलेले आहेत. 10% आरक्षण मराठा समाजासाठी सेपरेट दिलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यावर मराठा समाजासाठी हॉस्टेल बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा अनेकसे निर्णय आहेत. कौशल्य विकासमधून कितीतरी मुलांना ट्रेन केलेला आहे आणि त्यांना नोकरीसाठी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकरी आत्मसन्मान योजनेतून शेतकऱ्यांचा सन्मान केलेला आहे. लाडक्या बहिणी योजनेतून महिलांचा सन्मान केलेला आहे. तुमच्या हिंगोली विधानसभेमध्ये श्री संत नामदेवांची ही भूमी आहे. पंढरपूरला नामदेवांच्या पायरीचं दर्शन घेतलं जातं, पण हिंगोली विधानसभेमध्ये विकास झालाय का तुमच्या श्री संत नामदेव मंदिराचा? या 5 वर्षात संत नामदेव महाराजाचा जो 750 वर्षापासून थांबला होता, जसा श्रीरामाचा हजारो वर्षापासून थांबला होता, तो उद्धार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. त्याचप्रमाणे या हिंगोली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांनी 750 वर्षापासून एका छोट्याशा मंदिरात अडकून बसलेल्या आणि हिंदू धर्माची शान असलेल्या संत नामदेव महाराज ज्यांनी आपल्या हिंदू धर्माची पताका या नरशीतून निघून मध्य प्रदेशच्या आणि पंजाबपर्यंत पोहोचवली, पूर्ण भारतात पोहोचवली, ज्यांना पाया म्हणल्या जाते भागवत धर्माचा, अशा नामदेव महाराजाचा उद्धार करण्यासाठी आमदार साहेब एक महिना छत्रीत उन्हात उभे राहिलेले आम्ही पाहिलेले आहेत. आणि अतिशय सुंदर असं मंदिर आमदार साहेबांनी पाहण्यासारखं बनवून तिथं जाणारा रस्ता जो आहे तो 2 पदरी केलेला आहे. तिथं आता एक मोठं मंगल कार्यालयाचं काम सुरू आहे. तिथं 1 कोटीचं सभागृह अनेक तिथं उभे केलेले आहे.
तानाजी मुटकुळे यांनी सर्वांगीण विकास केलाय म्हणतात. ते मंदिर आमचे बीजेपीचे बंधुराज म्हणतात नामदेव महाराजाचं मंदिर आमदार साहेबांना स्वतः बांधलं म्हणून. आम्ही लोक वाट्यातून बांधलं. आज आमदार साहेबांचा विश्वास ऐकून घ्या. लोकवर्गाने सर्व आया बहिणीने जमा करून मंदिर बांधलं आणि श्रेय दागदागिने सोने चांदीचा हिसाब पण या आमदार साहेबांनी दिला नाही. सगळी सोने चांदी घरी घेऊन गेले. दुसरं सांगायचं तात्पर्य आतापर्यंत मंदिर बांधकामाच्या वेळेस विश्वस्त होते त्याचे ते कोर्टात घालू सगळी पदं घातली. आता शासनानं विश्वस्त नेमून सुद्धा आमदाराला ते पद सोडू वाटायनं. काय म्हणतं तिथला जनतेचा मलिदा खायचा आहे आमदाराला. हॅलो, आता आमच्या अंकलनी काही मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यावर मला बोलायचं आहे. त्यांनी रस्ते रोड ते सांगितलंय. दुसरा विकास म्हणजे फक्त रस्ते रोडच झालं का? त्यांनी राम मंदिरचा मुद्दा सांगितला. त्यांनी राम मंदिरचा मुद्दा सांगितला. राम मंदिर त्यांच्या स्वतःच्या इमेजसाठी त्यांनी उद्घाटन केले घाईगडबडी. त्यांचा आज राम मंदिर गळती लागलेली आहे. त्याच्यावर कोणी काय बोलत नाहीये. शिवाजी महाराजांचा पुतळा हा वर्षभरात पडतो कसा? हे याचं 8 महिन्यात याचं उत्तर द्यावं. जिथं मोदीनं काय कोण्या गोष्टीचे उद्घाटन केलेले आहेत त्याला 7.5 लागलेली आहे. आणि वास्तविक पाहता शेतकऱ्याचा प्रश्न सोयाबीनला भाव 4,000 आहे. आज तेलाचा पिपा आज 2200 ते 2300 रुपये झालेला आहे. सोयाबीनला भाव 4,000 आणि 2300 रुपये पिपेचा भाव. कापसाला भाव नाही. आणि आता शेतकऱ्यांना काय करायचं? जीव द्यायचा का याच्यामुळे? बरोबर आहे. विषय महत्वाचा आहे. मला सांगा, श्री संत नामदेवाचं जे मंदिर आहे ते मणिमंगळसूत्र काढून लोकांनी दान केलं होतं आणि त्याचा मलिदा खाल्ला म्हणते. आमदार साहेबांच्या पुढाकाराने आमदार साहेबांच्या पुढाकारातून जनतेच्या माध्यमातून झालं हे निश्चित आहे. परंतु पुढाकार आमदार साहेबाचा आहे. 25 कोटी रुपये शासनाने निधी दिला. हे लोक विसरलेत की आमदार साहेबांना सरकारच्या माध्यमातून 10 कोटी रुपयाचा रोड, 25 कोटी रुपयाचे सभामंडप आणि विकास कामं सुद्धा आणलेली आहेत. मी शिवसेना उपतालुका प्रमुख अक्षरशः हिंगोली विधानसभेत काल भारतीय जनता पार्टीची सभा झालेली आहे. काल भारतीय जनता पार्टीची गोरेगावमध्ये सभा झालेली आहे. सोयाबीनच्या भाव नसल्यामुळं माझे आमदार पाशा पटेल यांना अक्षरशः शेतकऱ्यांना सोयाबीन मारलेलं आहे. पाशा पटेल यांना सोयाबीन फेकून मारलेलं. या प्रकारे चर्चा कशी होईल? हॅलो, शेतकरी बोलत आहे. मी शेतकरी आहे. माझ्या शेतात मुटके साहेबांनी बंधारा बांधला. घर बांधलं कमिशन घेऊन. बंधाऱ्यामुळे 2 एकर जमीन उद्ध्वस्त झाली. रस्ता नाही आम्हाला जाय शेतात. रस्ता नाही शेतात झालं. पुन्हा त्याच्या पुरुषाला अडकून चक निघाना गेलं. तहसीलदाराला निवेदन देश साहेबांनी 20 कोटीचं घर बांधलं म्हणते. साहेबांनी 20 कोटीचं घर वाळू रेती इकली नाही ना, मटका चालवला नाही. साहेबांनी 25 कोटी. हॅलो, कोणाच्या प्रगतीवर जाऊन काय होत नसते. हे प्रगतीवर कोणी प्रगती करत असते. ही राजकारणाच्या माध्यमातून झालेली प्रगती नाहीये, व्यवसायाच्या माध्यमातून झालेली प्रगती आहे. आणि वाईट पैशातून घर बांधलेलं आहे. वाईट
वाईट पैशातून घर बांधलं. आज खेड्यामध्ये लाईट नाही, आज खेड्यामध्ये लाईट नाही, आज खेड्यामध्ये लाईट नाही, सोयाबीनला भाव नाही. आज खेड्यामध्ये लाईट नाही, आज खेड्यामध्ये लाईट नाही. खेड्यामध्ये लाईट कशी नाही रात्रंदिवस? हा, काय केलं आमदारानं? आमदारानं काय केलं? खेड्यामध्ये लाईट नाही. नामदेवाचं मंदिर सगळ्या जनतेतून बांधलेले, कोणाच्या बापान बांधलं नाही हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. सगळ्या लोकांना पट्ट्या दिल्या नामदेवाच्या, कोणीही घरात बाजून बांधलं नाही. 600 रुपये भाव दिला होते. 600 रुपये भावचं काय झालं? 600 रुपये भाव दिला होते, काय झालं? आजचा भाव 350 रुपये. या शेनगाव शहराच्या कोर्टासाठी शेनगाव शहराच्या कोर्टासाठी एक इमारत बांधण्यात आली. शेनगाव शहराच्या कोर्टासाठी एक इमारत बांधण्यात आली. यांनी लोकांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावं, आमदार साहेबांच्या कामावर बोलावं, गदारोळ न करता विकास कामावर बोलावं, विकास कामाच्या याच्यावर बोलावं. यांनी आमदार लोक विकास सोडून भरतोडे काम करतात. लोकांनी दिशाभूल सतत काम करणारा, जनतेचं हित जाणणारा विकास कामावर बोला, विकास कामावर बोला म्हणतात. विकास कामे अक्षरशः हिंगोली विधानसभेत झालेले नाहीत. हिंगोली विधानसभेत 2 तालुके येतात. हिंगोली विधानसभेमध्ये 2 तालुके येतात. हिंगोली विधानसभेत एकही विकासाचं काही काम झालेलं नाही. राहिला विषय मुद्दा मातंग समाजाचा. काल मातंग समाजाचे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आढावा बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये मातंग समाजाचा कुठलाही विकास आमदारांनी केलेला नाही. हिंगोली विधानसभेच्या आमदाराने मातंग समाजाचा विकास केला. हिंगोली विधानसभेत मातंग समाजाचा आमदारांनी काही विकास केला नाही. 10 वर्षामध्ये अण्णाभाऊ साठेचा पुत्र हिंगोली आणि शेलगावचा बांधून देतो म्हणले होते. तो प्रश्न अद्याप मिटला नाही. अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा प्रश्न मिटवला नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आश्वासन देऊन आला नाही. नाही, आश्वासन वगैरे दिलेलं नाहीये. त्यांची मागणी असेल. खोटं बोलणं यांनी महाराष्ट्रातले 1200 कारखाने बंद केलेत. आता एका कारखान्यामध्ये कमीत कमी 10 ते 15,000 रोजगार असतात. 1200 गुणिले 15,000 लावा, किती यांनी रोजगारी बुडवली. प्रायव्हेट म्हणजे सरकारी शाळा यांनी प्रायव्हेट लिमिटेड केल्या, किती ट्रेन विकल्या, किती विमानतळे विकली. आणि हे भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही विकास केला. आता हिंगोलीची परिस्थिती पाहिलं, बोलले आम्हाला बोलते ना. आणि यांनी स्वतःचा विकास करून घेतलेला आहे, बाकी कुठलाही विकास झाला नाही. सोयाबीन 2014च्या अगोदर 4.5 विकत होतं. त्यावेळेस औषधी काय भाव होती? 450 रुपयाला पोतं भेटत होतं. यांच्या काळात 1700 रुपयाला पोतं भेटायला. औषधीचे काय भाव झाले? पेट्रोल डिझेल 65 रुपये होतं, आता 110 रुपये घ्यायचं काम पडायला. आणि हे म्हणतात आम्ही विकास केला. यांनी जवळपास हजारो कोटीचा बंगला बांधला, पण आमचं त्यांच्याशी काही मत नाही, दुमत नाही. पण तुम्ही शेतकऱ्याचा विकास करा. शेतकऱ्याला आज यांनी रस्त्यावर आणण्याचं काम यांनी केलेलं आहे. भाजपवाले शेतकऱ्यावर रस्ते यांचा मुद्दा सोयाबीनच्या भावाचा आहे. यांनी हळदीच्या मुद्द्यावर बोलाव, यांनी तुरीच्या मुद्द्यावर बोलाव, यांनी हरभऱ्याच्या शांत बसा. जर सोयाबीनच्या भावाचं जबाबदार सरकार असेल तर हळदीच्या भावाला जबाबदारही सरकार असणार, तर हरभऱ्याच्या भावालाही सरकार असणार, तुरीच्या भावाला जबाबदारही सरकार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर भारताच्या इतिहासात पहिल्या वेळेस युतीच्या सरकारनं भाव कमी आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला 2 हेक्टरला 1 हेक्टरी 5,000 रुपये असं 10,000 रुपये पैसे उचलेल ह्या लोकांचाच पहिला नंबर लागते. ज्या सरकारनं 5,000 रुपये दिले हे पहिल्या रांगेत हेच उभे आहेत. आणि मला एक सांगायचं आहे, डिझेलचा प्रश्न केला तर ज्या काळात त्यानं डिझेलच्या भावाचं सांगितलं त्या काळात गाड्या किती होत्या? आमच्या शेनगाव शहरात मोजून 4 गाड्या असतील. आज हजारो गाड्या शेनगाव शहरात आहेत. त्याच्यामुळे इंधन हे जास्त लागत आहे आणि त्या माध्यमातून डिझेलचे पेट्रोलचे भाव वाढत आहे. काय लॉजिक आहे इंधन जास्त आहे म्हणण्याचं? मला हे म्हणायचं आहे की सोयाबीनचं सांगितलं त्यानं, हळदीचा भाव सांगायला. हळद ही 12 महिन्याची पीक आहे, हळदीला खर्च दुप्पट आहे. एवढं त्याला कळत नाही का शेतकरी ते पण त्याला तेवढं समजायला पाहिजे. सोयाबीन हे 4
4 महिन्याचं पीक आहे. मला आमदाराची एक बाईट आहे. त्यांनी चौकशी लावायचं सांगितलं होतं की बंधाऱ्याचे काम डुप्लिकेट झाले. बंधाऱ्याचे काम हे सगळ्या आमदाराच्या माणसांनी केलेले आहेत. त्याची चौकशी अजून काऊन नाही केली आमदारांनी फक्त हप्ता वसुलीसाठी कार्यकर्त्याकडून हप्ता वसुलीसाठी सांगितलं होतं का? हप्ता कार्यकर्त्याकडून पैसे जमा करण्यासाठी आमदारांनी धमकी दिली होती का? त्याच्यासाठी हे होतं का? बंधाऱ्याचं काय झालं? बंधारे सगळे फुटलेले आहेत. शेतकऱ्याचं एवढं नुकसान कोण भरपूर एक रुपयात पीक मंजूर केलं, एका रुपयात पीक भरायचा होता. 2 वर्षापासून अग्रिम मंजूर केला होता. पुढे दिल्लीला जाऊन पिकू आणला होता, त्याचा अजून अग्रिम नाही ना दुष्काळ नाही. फोटो काढू संतोष बांगर बुटकुळे साहेब रानात जाऊन फक्त पंचनामे केले. आता 1 रुपया कोणा शेतकऱ्याला मिळाला नाही. शेतकऱ्याचं धुवायचं चालले फक्त 1 रुपया शेतकऱ्याबरोबर विमा कंपन्यासोबत करार करून अमावर रुपये खाल्ले आणि नुसता भ्रष्टाचार केला. या शेनगाव शहरासाठी कोर्टाची इमारत नाही. लाजरवारी गोष्ट आहे. या शेनगावला साठी कोर्टाची इमारत नाही. आमचे बीजेपीचे बंधुराज म्हणतात आम्ही सोयाबीनचं हे केलं 2000 देतो 5000 रुपये देतो. हे काय यायच्या घरातून नाही देत, आमच्या जीएसटीचे देतात. आता लाडकी बहीण आणली, ऐकून घ्या. लाडकी बहीण आणली, बोलू द्या. अरे भाऊ बोलू द्या तुमचं नंतर. मी काय म्हणालो आता याय ना 1,500 रुपये लाडकी बहीण आणली, ऐकून घ्या. 1,500 रुपये महिन्यानं लाडकी बहीण आणली. 40 रुपये किलो मागत तेल आमचेच खिसे कापून नेले. ना फेडचं एकही बी केंद्र चालू नाही केलं. या सत्तेतला ऐका सत्तेतला पणन मंत्री एक नाफेडचं केंद्र चालू करा. ऐका नाफेडचं केंद्र चालू करा. 2-2 कोटी रुपये मागतोय. सगळे सोयाबीन गेल्यावर नाफेड सुरू करणार आहेत का? रामदास पाटील सोमटाणकर हाच माणूस दावा कालवा आणू शकते. आमदार नसताना त्याने 4 कोटी सोमटाणकर हाच दावा कालवा आणते. बाकी कोणी दावा कालवा आणू शकत नाही. तो फक्त आज अनुभवी माणूस आहे. आम्ही प्रशासनाचा अनुभव त्याला तोच माणूस दावा कालवा आणतो. बाकी कोणी दावा कालवा आणू शकत नाही. दावा कालव्याचा प्रश्न महत्वाचा आहे. भाऊ माझा कोण्या उमेदवारावर आक्षेप नाही, बरोबर आहे. 1947ला सरकार झाले तयार, बरोबर आहे. 1949ला संविधान लिहिलं गेलं. 1949ला संविधान लिहिलं गेलं. आम्ही भारताचे लोक इंडियाज माय कंट्री. बरं हे म्हणतात हे काय म्हणतात दावा कालव्याचा प्रश्न शेतकऱ्याचा सिंचनाचा महत्वाचा होता. तानाजी मुटकुळेने मार्गी लावला नाही. परभणीतून अनुशेष जे लोकांना कधी करणं झालं नाही. अनुशेष करून सिंचन वाढवलं आहे. येलदरी धरण हे इंदिरा गांधीच्या काळात झालेलं आहे. येलदरी धरण इंदिरा गांधीच्या काळात झालेलं आहे. तेव्हापासून दावा कालवा का झाला नाही? कारण की त्या धरणाच्या पाण्याचं नियोजन शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना यांनी ते नियोजन पूर्ण पाण्याचं वाटून केलेलं आहे आणि सगळं पाणी नांदेडला नेलेलं आहे. त्यामुळे त्याच्यातून दावा कालवा काढता येत नाही. त्याच्यावर पर्याय म्हणून आम्ही त्या मुद्द्यावर आम्ही कयादी नदीवर बंधारे बांधले आणि आमच्या जे विरोधी उमेदवार त्याच्या कारखान्याच्या कुठे साखर कारखाना कोण म्हणते काढतात दावा कालवा असं कोण म्हणते? दावा कालवा 100% काढतो. तर रामदास पाटील आम्ही निवडून द्या 100% कालवा आणल. 100% 101%. त्यांना एकच मुद्दा करा. शाळेचं खाजगीकरण त्यांना साध्य काय करायचं? शाळेचं खाजगीकरण करून त्यांना साध्य काय करायचंय? शाळेचं खाजगीकरण शाळेचं खाजगीकरण केलं म्हणतात. शाळेचं खाजगीकरण केलं म्हणतात. खोट्या गोष्टी खोट्या. आमच्या इथं सरकारी शाळा आहे. हे सरकारी शाळा खाजगीकरण केलं म्हणून खोटी अफवा करत आहेत. आमच्या सेनगावला 10वी पर्यंत खाजगी शाळा आहे. खुडजला आहे, कुशेगावला आहे. पूर्ण हिंगोली जिल्ह्यात खाजगी शाळा आहेत. प्रायव्हेट शाळा संस्थेच्या आहेत आणि त्या संस्था चालवत आहेत. हे खोटे आरोप लावले. हे सांगायला विकास कामाबद्दल बोलायले. यांना विचारा की जलजीवनच्या मिशन मधून व्हाईट हाऊस झालेलं आहे. द्यायचं जलजीवनच्या कमिशनचे पैसे कोणा खाल्ले? जलजीवनच्या कमिशनचे पैसे. साखर कारखान्याचे शेअर भरून लोक भूमिहीन झाले. साखर कारखान्याचे शेअर भरून लोक भूमिहीन झाले. साखर कारखाना कुठे? करोडो रुपयाचे शेअर घेतले. साखर कारखान्याचं काय झालं? तेव्हा साखर कारखान्याचे जे पैसे आलेले आहेत ते सन्मान्य सत्ताधारी पक्षाच्या विरोधात होते. त्यामुळे त्यात वाटाघाटी केलेली वाटाघाटी केली म्हणजे आमदारांनी अर्थ हा एकच
स्वतः येडं 2 आमदार होत असतात एका विधानसभेत. हे येडं आम्ही धरून कुठून काही बडबड करायला विरोधी पक्षाकडे एकही मुद्दा व्यवस्थित नाही, यायला फक्त दांगडो करणं जमते. हिंगोलीला घर आमच्या साहेबांना बांधलं म्हणतात. मुटकुळे साहेबांना हिंगोलीला घर बांधलं, यायला एवढं लक्षात आहे. अहो मी एक खानदानी शेतकरी आहे. 43 एकराचा मालक आहे. मला भरपूर शेती आहे. आणि अंगठ्या कुठून आले? अंगठ्याचा इथं कुठं विषय आला? खाडे साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजा पुतळा स्मारक होणार होतं. हिंदू मिल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होतं. रामदास पाटील सुलतानकर साहेब 12 वर्षाच्या सरकार प्रशासनाचा अनुभव, क्लास 1 अधिकारी आहे. कोणी आता पोलीस पाटलाचं जर पद असलं कोणी सोडत नाही. क्लास 1 अधिकाऱ्यानं स्वतः राजीनामा दिला आणि स्वतः लोकांच्या याच्यासाठी विकासासाठी उभा राहिलेला माणूस. हिंगोलीचा आता पहिले नक्षा कसा होता ना, आता पहा पूर्ण हिंगोलीचा नक्षा बदललेला एकच माणूस आहे, रामदास पाटील सुलतानकर. रस्ते आणि नाल्या म्हणजे विकास होत नसते. 10 वर्षामध्ये शासकीय एकही इमारत सेनगावमध्ये झाली नाही. ग्रामीण रुग्णालयात एकही कर्मचारी नाही. कृषी विभाग सुद्धा इथे कार्यालय नाही, रजिस्ट्री ऑफिस नाही, त्याच्यावर कोर्ट ऑफिस नाही. आता एक हे बा जितू भाऊचा एक प्रश्न आहे, आमच्या काँग्रेसच्या नेत्याचा प्रश्न आहे की सरकारी दवाखान्याचा प्रश्न आहे. जर जुना दवाखाना हे आमच्या गावामध्ये आहे आणि आता तुम्ही जर जाऊन बघितलं असतील तर 3 ते 4 बिल्डिंगी सरकारी दवाखान्याच्या चालू आहेत. तिथं जे कर्मचारी आहेत त्याला राहण्यासाठी व्यवस्था सुद्धा होणार आहे. रेस्ट हाऊस आहे. समजा गोष्टी या बीजेपीच्या काळात आणि या महायुतीच्या काळात रेस्ट हाऊस हे बघा, यायला विकासावर बोलायचंच नाहीये. रेस्ट हाऊसच्या बांधकामामध्ये आणि दवाखान्याच्या बांधकामामध्ये पूर्ण भारतीय जनता पार्टी टक्केवारी आहे. यायचे नेते हे उद्घाटन करण्याचे नेते हे कामं इकडे घ्या. मला सांगा, शेनगावचा विकास झाला कुठे? नेमके आता इलेक्शन आले की 4 थांबा कुठे गेले? 29 वर्षानंतर स्वर्गीय मुंडे साहेबांनी 29 वर्षाखाली शेनगावला बस स्टँड दिले होते. त्याच्यानंतर आता रनिंग आमदार आपले तानाजी मुटकुळे साहेब यांनी बस स्टँड दिलेला आहे. विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं असेल, विकासाच्या बाबतीत जर बोलत असतील तर विकास आमदार साहेबाशिवाय कुणीही केला नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, शेनगाव शहराला 100 कोटीचा रस्ता दिला. शेनगाव शहराला 100 कोटी रुपये दिलेत. 1000 घरकुलं दिलेत. 1000 पाईपलाईन दिली, नळ योजना दिली. साहेबांच्या काळात काहीतरी स्मशानभूमी झाली. भाऊ पाटलाच्या काळात एक तरी होती का स्मशानभूमी? शेनगावला सांगायला एक बी नव्हती. आता शेनगावात 4-5 स्मशानभूमी होता. आमदार साहेबांच्या काळात किती स्मशानभूमी होता? 5 तुमच्या काळात झालेली एक दाखवा. शेतकरी शेतकऱ्याचे शेअर खाल्ले तुमच्या माणसाला. काय केलं त्याचं सांगा, बोला. या आमदाराने काय ना फक्त कार्यकर्त्याचा विकास आणि स्वतःचा विकास केला, बाकी कोणाचाही विकास केला नाही. आमच्या इथं दवाखान्यापुढे मडे फुकून माणसं फुकून देतात, त्याची मशानभूमी करणं नाही झाली. 15 वर्ष तीनदा आम्ही मतदान केलं, मशानभूमी करणं झाली. अहो हे म्हणतात आमचा भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचाराचा पक्ष आहे. 70 कोटी घोटाळे करतात आणि त्या पक्षात गेले म्हणजे काय काशीची गंगा आहे का? भ्रष्टाचार केले, कमिशन म्हणून रस्ते केले. आमदार साहेबांना नुसतं कागदोपत्री कार्य समज हो गए. विकास कामे करावे, हिंगोली विधानसभेत कामं करावी आणि
कागदोपत्री कार्य सम्राट कागदोपत्री कार्य सम्राट कागदोपत्री झाली का त्या दाराचे पाणी पियाला नव्हतं. सेनगाव शहराला आमदार साहेबांना योजना राबवली आणि अख्ख्या सेनगाव शहराला पाणी पिण्याची योजना राबवली. सेनगाव शहराला पाण्याची योजना आमदार साहेबांनी राबवली. आमदार साहेबांनी सेनगाव शहराचा विकास केला. सेनगाव शहराला नाव लौकिक करण्याचं काम आमदार साहेबांनी सेनगावला पाणी आणलं बरोबर आहे. पण त्या पाण्यात थांब सेनगाव पाईपलाईन आणली त्याच्यात पण भ्रष्टाचार केलेला आहे. आमदार साहेबांना त्याच्यात पण भ्रष्टाचार केलेला आहे. कारण की त्यामध्ये ज्यावेळेस गावाला 3 दिवस आड पाणी येते ते गावा 15 दिवस येत नाही पाणी. कारण की पाईपलाईन ही डुप्लिकेट बनवलेली आहे. 15 दिवस पाणी नाही यायचं कारण ते सुरुवातीला झालं. पण या उभाटाचे जिल्हाध्यक्ष यांनी त्याच्या कार्यकर्त्याला कामं देऊन बोगस कामं केले. लेवलला का आल्यामुळं उभाटाच्या जिल्हाध्यक्ष इकडे पहा हे दादा आपल्यासाठी आलेले आहेत. मी एक सर्वसामान्य माणूस आहे, कोणत्या पक्षाचा नाही, कोणाचाच नाहीये. पण आज आपल्या शेतकऱ्याला वालीदार कोणी नाहीये. आज सरकारने 3,990 रुपये भाव काढलेला आहे. नाफेड चालू झालेला आहे. तरी आमची मार्केट कमिटी आज 4,000ने 4100ने सोयाबीन घेत आहे. नाफेड चालू मंजुरी असून सुद्धा सोयाबीन खरेदी घेतल्या जात नाहीये. आणि एक मिनिट आणि मी स्वतः मराठा मनोज दादा जरांगे पाटलाचा समर्थक आहे. दादानी ज्याला त्रास दिलेला आहे. होते का मराठा आरक्षणाच्या सांगा बरं. कुठं होते तुम्ही? जेल मोडली का? तुम्ही काही केलं का? आम्ही होतो मराठा आरक्षण मध्ये. मराठा ऐका मराठा आरक्षणाच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात ऐकून घ्या. उत्तर द्यायला ऐकून घ्या. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोजदादा जरांगे पाटील हे आमच्या हृदयात बसलेले आहेत. आजही आम्ही मनोजदादा जरांगे पाटला सोबत आहेत. त्याचं कारण आहे आम्ही ज्या वेळेस साहेबांना आदेश दिला त्या वेळेस आम्ही आंदोलनं केली, आम्ही जाळपोळ केली, आम्ही आमरण उपोषण केलं. मी स्वतः 4 दिवस उपोषण केलं. मी जेलात सुद्धा जाऊन आलेला आहे. मराठा आरक्षणासाठी मी जेलात सुद्धा जाऊन आलेला आहे. माझं एक म्हणणं आहे, हे जे बोलतात मराठा आरक्षणासाठी हे फक्त फेसबुकवर बोलतात आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून बोलतात. तळागाळातला मराठा याला म्हणतात हे मर्द मराठा आहे. दादाचा आदेश जर आला तर मी आजही उपोषण करायला तयार आहे. सन्माननीय संजय भाऊ देशमुख यांनी मराठा समाजासाठी अनेक केसेस अंगावर घेतल्या. मराठा समाजाच्या आरक्षणावरती आदेशवारी झाली आणि या भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणतात भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजी मुटकुळे म्हणतात तो जरांगे कोण ही आमदाराची भाषा नाही. आमदार भाषा हिंगोली विधानसभेसाठी तानाजीराव मुटकुळे विधानसभेसाठी कलंक म्हणून तानाजी मुटकुळे विधानसभेसाठी कलंक आहेत आणि निश्चितच मराठा समाज दलित समाज साहेबांना पाळल्याशिवाय राहणार नाही. जसं की इकडे पाहिजे जसं की आम्हाला होते मराठा आरक्षण होते वरचे आमदार वरचे मंत्री बीजेपीचे माणसं कुठे आहे? आमदार साहेबांनी विधानसभेमध्ये मराठा आरक्षण हे ओबीसी मुक्तून द्यावं म्हणून हा प्रश्न केला होता. आमदाराचा कार्यकर्ते कुठून आले? कोण नव्हता. हे म्हणताय हॅलो बोला ना. बोलता येतंय आपल्याला. बरं ऐका
जरांगे पाटलाला हे म्हणतात मनोज जरांगे पाटील माझ्या हृदयात आहेत, मी यांच्यासाठी उपोषणाला बसलो, पण स्वतः हे पक्षामध्ये केंद्रामध्ये याची सत्ता आहे, राज्यामध्ये याची सत्ता आहे. मनोज जरांगे पाटील गेली 2 वर्ष झाले आम्हाला उपोषण करतायत, आणखी त्याला समजत नाही स्वतः आरक्षण द्यायचंय की नाही द्यायचंय. हे नुसते मराठ्याला फक्त 10% आरक्षण देतात. आमच्या देवेंद्र फडणवीसला म्हणतात सन्मानानं आमदार साहेब त्यांना जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांना आमचे नेते म्हणतात, आणि जे समाजाचं नेतृत्व करतात त्याला तो चरंजा म्हणतात. हॅलो, हे सगळे नकली येते हो, जातीसाठी बदल मागायले, कोणाला भीक मागायले, आणि जे खरं आहे तिथं ते निवडून द्या हो, नुसतं गू खाऊन दे का. तानाजी मुटकुळे मनोज जरांगे पाटलाला एकेरी भाषेत बोलले. मनोज जरांगे पाटलाला मुटकुळे साहेब म्हणले होते, पण म्हणले होते का मुटकुळे साहेबांनी त्याची दिलगिरी ही व्यक्त केली. आणि दुसरी गोष्ट विधानसभेमध्ये आमदार साहेबांना मुद्दा मांडला. पहिले शेण खायचं मग दिलगिरी व्यक्त करायची, हे कोणी शिकवलं? हे आमदार आहेत, हे आमदार आहेत, गलीबोळातला नेता नाही, हे सगळा विचार करून बोलतात. पहिले शेण खायचं मग शिरी घेते. मराठा समाजाचं नाही, नुसतं मराठा समाजाचं नाही, काल भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार तानाजी मुटकुळे यांनी मातक समाजाची बैठक लावली. मातक समाजाचा मुद्दा आहे. 2 मिनिट मातक समाजाचा मुद्दा आहे. 2 मिनिट मातक समाजाचा मुद्दा आहे. 2 मिनिटं मातक समाजाचा मुद्दा आहे. मातक समाजाचा मुद्दा आहे. माझ्याकडे व्हिडिओ आहे, माझ्याकडे प्रूफ आहे. मातक समाजाची ज्यावेळेस आमदारांनी मिटिंग घेतली त्यावेळेस आमदारांनी 10 वर्षात कुठलंही काम केलं नाही, याचा माझ्याकडे व्हिडिओ आहे. मातक समाजाचा 2 मिनिटं ऐकून घ्या. हिंगोली विधानसभेमध्ये 2 तालुके आहेत, शेनगाव हिंगोली. मातक समाजाच्या एवढी बिकट परिस्थिती आहे, समशानभूमी नाही, समाज मंदिर नाही. हिंगोलीमध्ये तुम्ही अक्षरशः बघितलं असेल, तो लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे, त्या पुतळ्याचं सुशोभीकरण झालं नाही. तानाजीराव मुटकुळे म्हणले होते ते काम करू, ते केलं नाही, आणि स्वतः काल आमदारांनी मिटिंग घेतली त्याबद्दल. तानाजी मुटकुळे साहेबांनी विकासच केला काय सांगा बरं म्हणा. म्हणून फुटत राहते, पाणी येते 10 दिवस, नुसतं घर बांधून घेतलं, मोठा घर बांधून घेतलं. हॅलो, एक शांतता राखा. मुटकुळे साहेब म्हणले होते 2024ला तर मराठा आरक्षण नाही भेटलं तर मी निवडणूक लढवणार नाही. विकास करायचा आहे, रामदास पाटलाकडून शिका. आपल्या आमदारांना 10 वर्ष झालं फक्त विकास हे बळसोंड आणि तोंडी या 2च गावात आलं कमळ आलं. हे सगळे एकच येणं काय केलं, मार्केट कमिटीला सगळे मिळून एका सोबत हिंगोलीत सगळे बारकाले जे नेते एक पडलं की ते दोघांना सांभाळत, म्हणून त्यानं मार्केट कमिटी शांतता राखा. आपल्या हिंगोली मतदारसंघाचे तानाजीराव मुटकुळे 2014 मध्ये म्हणत येलदरीच्या धरणातून डावा कालवा काढून हिंगोलीच्या कयादू नदीत पाणी सोडतो. कयादू नदीचं पाणी लांब, ऐकून घ्या ना, मला बोल द्या ना. कयादूचं पाणी तर लांबच राहिला, पण एक रुपया नया पैसा पण पीक विमा पण आला नाही. ऐकून घ्या. पीक विमा आला नाही मतलब शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा जमा झालेला आहे. उर्वरित शेतकऱ्याचा राहिलेला पीक विमा हा लवकरच जमा होणार आहे. काही शेतकऱ्याचा 50% शेतकऱ्याचा पीक विमा जमा झाला आहे. माझा स्वतः 50% शेतकऱ्याचा पीक विमा जमा झालेला आहे. विरोधकाचे आरोप बिनबुडाचे आहेत. 50% शेतकऱ्याचा पीक विमा जमा झालेला आहे. 50% शेतकऱ्याचा पीक विमा जमा झालेला आहे.
एकदा शिवसेनेवाल्याला साखर कारखान्याचा विचार साखर कारखाना ज्या पक्षाचा आमदार खोटा बोलतो कार्यकर्ते खोटे बोलणार साखर कारखान्याचे शेअर कुठे गेले शेअर मी काय म्हणालो साखर आमदारांनी हिंगोली विधानसभेचा विकास करण्याऐवजी काय विषय सांगा मुद्दा सांगा शेअर चालू कारखान्याचे साखर कारखान्याचे शेअर कुठे म्हणतात कारखान्याचे शेअर कुठे कारखान्याचे शेअर त्यांना माहित ऐका काय कशासाठी कारखान्याचे शेअर कुठे गेले सगळ्यात महत्वाचं मुटकुळे साहेब म्हणले होते जर मराठा आरक्षण भेटलं नाही तर मी येणारी विधानसभा लढणार नाही पाहिजे इकडे घ्या काय विषय सांगा मुटकुळे साहेब विधानसभा लढवणार नाहीत मुटकुळे साहेबांनी लढवणार नाही हे सांगितलं खरं होतं पण सरकारने 10% मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे निवडणूक लढवण्याचा प्रश्न येत नाही मनसेची भूमिका काय सांगा मनसेची भूमिका हीच राहणार की या हिंगोली जिल्ह्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच झेंडा फडकणार हिंगोली जिल्ह्यावर मनसेचा झेंडा फडकणार आहे म्हणतात साखर मनसेचा झेंडा सामने आहे आम्ही लबाड बोलून मतदान मागत नाही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आमच्या शेनगाव शहर असेल हिंगोली जिल्हा असेल हिंगोली शहर हे नांदेडपेक्षाही 1 नंबर झालेला आहे शेनगाव शहरामध्ये आमच्या 8-10 वर्षापूर्वी आम्हाला टोळ्या इतकाली पॅन्ट वर करून चालायचं काम होतं आणि आमच्या डोक्यावरलं भांडं हे फक्त मुटकुळे साहेबांनीच उतरवलं आणि हे आताच्या उभाटाचे उमेदवार आहेत त्याच्या घरच्यांनी साखर कारखान्याचे शेअर कुठे विकास आघाडी झोपली यायला फक्त एकच प्रश्न विचारा शेतकऱ्याचा साखर कारखाना रुपाली ताईचा विजय निश्चित आहे भारतीय जनता पार्टीला कळून चुकले की आपला पराभव निश्चित म्हणून त्यांनी घरावरले सगळे बाहेर काढले शेतकऱ्याला काय वाटतं शेतकऱ्याचं एकही कोणतंच काम झालेलं नाही हिंगोली विधानसभेवर मशालीचा झेंडा फडकल दुसरा कोणताच फडकणार नाही हो साखर कारखाने साखर कारखाना 40 वर्ष साखर कारखाना असते का 40 वर्ष झाले 40 होते त्यावेळेस साखर कारखाना त्याचे शेअर का आले होते आमच्या शेतकरी हे शेत विकून भूमिहीन झाले त्या कर्जपायी आणि आज ती उभे आहेत त्याला जनता कधी निवडून देणार शेनगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा हॅलो हिंगोली विधानसभेमध्ये सुशिक्षित बेरोजगार खूप प्रमाणात वाढले आहे हिंगोली विधानसभा आहे आणि विधानसभेत आपण जनतेचा रणसंग्राम विधानसभेचा कार्यक्रम घेण्यात